नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीएफ संदर्भात एक मोठे अपडेट आलेले आहे। बातमी आहे पीएफ संदर्भात मोठे अपडेट। एटीएम विसरा, यूपीआय द्वारे मिळेल पेन्शन, एक वेळा किती रक्कम काढू शकणार जाणून घ्या। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। लवकरच एटीएम आणि यूपीआय द्वारे पीएफचे पैसे सहज काढता येतील। कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआय यांच्या शिफारशीला मान्यता दिली आहे। एका अधिकाऱ्याने सांगितले की पीएफ सदस्यांना लवकरच यावर्षी मे किंवा जूनच्या अखेरीस ही सुविधा मिळू शकते। मित्रांनो, सरकारच्या या ऐतिहासिक बदलाचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार असून कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावर ANIला सांगितले की ही नवीन सुविधा मे किंवा जूनच्या अखेरीस लागू केली जाईल। ईपीएफओ युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय द्वारे पीएफ काढण्याची सुविधा प्रदान करणार असून कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCIच्या शिफारशींना मान्यता दिली। यानंतर यूपीआयमधून पैसे काढण्याचा मार्ग खुला झाला असून NPCI ही भारतातील किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवणारी सर्वोच्च संस्था आहे। मित्रांनो, सुमिता डावरा म्हणाल्या की मे किंवा जूनच्या महिन्याच्या अखेरीस ईपीएफओ सदस्यांना पीएफ पैसे सहजपणे काढता येतील, तर पेन्शनधारक त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक थेट यूपीआयवर तपासू शकतील। याशिवाय पात्र पेन्शनधारक तात्काळ 1 लाख रुपये काढू शकतील आणि हस्तांतरणासाठी तुमचे पसंतीचे बँक खाते निवडू शकाल। अशा प्रकारे या बदलामुळे केवळ आर्थिक सुविधा वाढणार नाहीत, तर शिक्षण, लग्न आणि वैद्यकीय उपचारांसाठी पैशाची व्यवस्था करणेही शक्य होऊ शकेल। मित्रांनो, सुमिता डावरे यांनी असेही सांगितले की ईपीएफओने आपल्या सर्व प्रक्रियांचे डिजिटायझेशन करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे। डावरा पुढे म्हणाले की पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी 120 डेटाबेस जमा करण्याचे काम करण्यात आले आहे। यामुळे दावे निकाली काढण्याचा प्रक्रियेचा वेळ आता 3 दिवसापर्यंत कमी झाला आहे। तसेच 95% दावे स्वयंचलित आहेत आणि ही प्रक्रिया आणखी सोपी करण्याची योजना असल्याचेही डावरा यांनी स्पष्ट केले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।